नमस्कार, मी नेहा वाडे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की भारतीय शास्त्रीय संगीतात एकूण किती थाट आहेत आणि थाट म्हणजे काय? थाट म्हणजे विशिष्ट स्वरांचा एक समूह असतो ज्यामार्फत रागांची उत्पत्ती होते. थाट स्वतः राग नसून रागांची त्यातून उत्पत्ती होते. थाटाला आरोह किंवा अवरोह नसतात. आरोह अवरोह हे रागांना असतात. मग भारतीय शास्त्रीय संगीतात एकूण किती 10 थाट आहेत. पहिला आपण घेऊ कल्याण, बिलावल. बिलावलमध्ये सर्व स्वर शुद्ध येतात. सारे गम प ध नि सा, सारे गम प ध नि. त्यानंतर पुढचा थाट आहे कल्याण. कल्याणमध्ये म तीव्र येतो. सा रे ग म, म तीव्र इथं घ्यायचं आपल्याला, प ध नि. पुढील थाट आहे थाट खमाज. खमाजमध्ये नि कोमल येतो. सा रे ग म प ध नि. पुढील थाट आहे काफी. काफी या थाटात ग आणि नि कोमल येतो. त्यानंतर पुढचा थाट पूर्वी. पूर्वीमध्ये रे कोमल, म तीव्र आणि ध कोमल येतो. पुढचा थाट मारवा. मारवा या थाटात रे कोमल, म तीव्र येतो. पुढील थाट आपण घेऊ भैरव. भैरव या थाटात रे आणि ध हे दोन स्वर कोमल येतात. भैरवी या थाटात चारही स्वर कोमल आहेत. रे, ग, ध, नि. तोडी. तोडी या थाटात रे कोमल, ग कोमल, म तीव्र, ध कोमल. रे, ग, ध हे तीन स्वर कोमल येतात आणि म हा स्वर तीव्र येतो. आसावरी. आसावरी या थाटात ग, ग कोमल, ध कोमल आणि नि कोमल. ग, ध आणि नि हे तीनही स्वर कोमल येतात. हे झाली थाटांची माहिती. एकदा आपण पुन्हा रिवाइज करू की कुठले कुठले थाट भारतीय शास्त्रीय संगीतात आहेत, जे की विष्णू नारायण भातखंडे यांनी मांडलेले आहेत. ते म्हणजे बिलावल, कल्याण, खमाज, काफी, पूर्वी, तोडी, आसावरी, भैरव, भैरवी, मारवा इतके 10 थाट भारतीय हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात पंडित विष्णू नारायण भातखंडे यांनी दिलेले आहेत. बस आज इतकंच या व्हिडिओ सेशनमध्ये. जर नेक्स्ट काही तुम्हाला डाऊट असतील काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर देईन. ओके, बाय.